हे एक नर्तक पक्षाचं घरटं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये हा नर्तक पक्षी जो आहे याला इंग्रजीमध्ये फॅनटेल फ्लाय कॅचर असं म्हटलं जातं. रेफिदुरा अल्बिकोलिस असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. मराठीमध्ये नाचण किंवा नाचरा म्हणलं जात होतं त्याला. मछरिया असं एक हिंदी नाव त्याला आहे. अतिशय चिमणीपेक्षा तर थोडा मोठा आहे, परंतु उत्साही पक्षी, ज्याच्या अंगी चंचलता आहे असा हा पक्षी आहे. परंतु इथं हा काय करतो आहे, जरा वेगळं वैशिष्ट्यपूर्ण दिसतं आहे. याच्या घरट्यामध्ये, हे घरटं गवताचं बांधलेलं आहे आणि कोळिष्टिकांनी पण सजवलेलं आपल्याला दिसतं आहे. परंतु हा इथं नेमकं काय करतो आहे हे बघत असताना निरीक्षणामध्ये असं लक्षात आलं की हा त्या घरट्यामध्ये एक पिल्लू मरून पडलेला आहे आणि त्याला मुंग्या आणि माशा लागू नयेत म्हणून ते काढण्याची खटपट त्याची जवळजवळ चाललेली आहे. साधारण तास दीड तास त्यांनी ही खटपट करून शेवटी ते पिल्लू, मेलेलं मृत पिल्लू आहे ते घरट्यातनं बाजूला केलं. त्याचवेळी आपल्या पिल्लांना त्यानं खायला घातलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं करत असताना त्याची शक्ती आणि पिलाचं वजन असेल किंवा इतर गोष्टी असतील ह्या लक्षात घेता त्याला खूपच हे कष्टप्रद वाटतं आहे. त्याचवेळी त्याला घरट्याचं संरक्षण इतर पक्ष्यांच्यापासून पण त्याला करायचं आहे. तो मांसाचे बारीक बारीक तुकडे करतो आहे आणि टाकतो आहे. मुंडकं तिथं पिल्लाचं दिसतंय पहा, एक मेलेल्या त्या मृत पिल्लाचं. एकूण 3 त्याच्यामध्ये पिल्लं आपल्याला पाहायला मिळतात. हे जे आहे ते गवताचं घरटं आहे आणि या पक्ष्यानं, हा चिमणीपेक्षा मोठा पक्षी आहे, चंचल, अस्थिर, सतत हालचाल करणारा, शेपटी अशी पाठीमागं जपानी पंख्यासारखी त्याची उभी राहते, म्हणून त्याला फॅनटेल फ्लाय कॅचर असं पण म्हटलं जातं. मार्च ते ऑगस्ट असा याचा विणीचा हंगाम असतो आणि खेड्यातल्या असेल किंवा शहरात पण हा आपल्याला आढळतो. बागांच्या मध्ये, झुडपांच्या मध्ये आढळतो. इथे एक वाटीसारखं घरटं अतिशय योग्य ठिकाणी असं तिनं बांधलेलं आहे आणि दुबेळक्यात झाडाच्या फांद्यावर बांधलेलं आहे, जिथं कुठे सहजासहजी मांजरं किंवा इतर कोणी येऊ शकणार नाही अशा ठिकाणी बांधलेलं आहे. वाटीच्या आकाराचं घरटं आहे. 3 अंडी किंवा 4 अंडी घातली जात असतात. ह्याच्यामध्ये हा जो फ्लाय कॅचर आहे, फॅनटेल फ्लाय कॅचर, नाचण किंवा नाचरा आपण म्हणतो त्याला, हा पक्षी माशा किंवा कीटक खात असतो आणि आपल्या पिलाला सुद्धा त्याला हे अन्न भरवायचं असतं. घरटं तयार करताना अतिशय सावधगिरीने हे घरटं तयार केलेलं आहे. गवत वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये कोळिष्टकं वापरलेलं आहे, बाहेरच्या बाजूला कवरिंग चांगलं केलेलं आहे आणि ती सगळीच्या सगळी घरटं वाटी त्या फांदीला व्यवस्थित त्यानं मजबूत अशी पकडीनं बांधलेली आपल्याला दिसून येते. बांधलेली म्हणजे कोळिष्टकांच्या साहाय्यानं, गवताच्या साहाय्यानं त्यानं त्याची रचना केलेली आहे. अजून पण त्याचं चाललेलं आहे पहा. त्याच्यामध्ये तो उरलेले जे अवशेष आहेत त्याच्यावर मुंग्या लागतील आणि माशा येतील आणि पिलांना त्रास होईल यासाठी तो त्या घरट्याची स्वच्छता करतो आहे. त्याचवेळी पिलं धडपडत आहेत. ते आलं की पिलाला ज्यावेळी कळतं आता इथं मुंडकं बरोबर तो काढतोय बाहेर बघा. जोरात झटका देण्याचा प्रयत्न करतोय आणि काढलेला आहे त्यानं. पण अजून पण काही अवशेष त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेले दिसतात. खूप दुरून टेलिलेन्सनं हा फोटो घेतलेला आहे. आता तो पक्षी आलेला आहे त्या दोघांच्या पाठीमागं, म्हणजे दोघांना उचलून तो बाजूला करू शकत नाही, तरी पण त्याच्यामध्ये असलेलं जे अवशेष आहेत त्याला मुंग्या लागू नयेत आणि आपल्या काही पिलांना त्या मुंग्यांचा त्रास होऊ नये अशी एक काळजी त्या आईकडनं घेतली गेली आपल्याला दिसते. अतिशय सावधगिरीनं निसर्गातलं हे काम केलेलं आहे. नुसतं प्रजनन करणे नाही तर संगोपन करणे ही एक महत्त्वाची जबाबदारी
या नरमादीची आहे, आई वडिलांची आहे तिच्या. त्याच्यामध्ये ही एकटीच धडपडताना आपल्याला दिसते. अजूनही तिचा तो प्रयत्न चाललेला आहे. साधारण 1 तासपेक्षा जास्त किंवा खूप वेळ या कामासाठी तिनं घालवलेला आहे. तिथं माशी दिसते पाहिलेली आणि काही मुंग्या पण तिथं दिसत आहेत एकदम क्लोज केल्यानंतर. त्याचा त्रास भावी काळात होऊ नये यासाठी ही काळजी घेतली गेलेली आहे. कारण ते मांस सडणार आहे मेलेल्या पिलाचं आणि त्याच्यामुळं इतर गोष्टी होऊ शकतात. म्हणून घरट्याची स्वच्छता राखणं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पिलं आई आली की किंवा वडील आले की करून त्यांनी आणलेलं खाद्य खात आहेत. प्रत्येक वेळी ते प्रोटीनयुक्त अन्न जे आहे ते देण्याचं काम अतिशय फास्ट पद्धतीने तिने स्वतःसाठी पण अन्न मिळवायचं आहे, पिलासाठी पण अन्न मिळवायचं आहे, त्याचबरोबर घरट्याचं संरक्षण करायचं आहे. कितीतरी एकदम बिझी शेड्यूल दिसते आपल्याला बा. ते अजून भुकेले असतील तर अजून हे करणार, ओरडणार आणि आणखी मागणार. आवाज त्याचा जो आहे तो कर्कश आवाज असतो. तसंच काही वेळा स्पष्ट स्वरातलं असं घंटानादयुक्त गाणं म्हणताना दिसत. मागं पुढं हालचाल पण त्यांची दिसते. विणीचा हंगाम जसा येतो तसा घरटं बांधायला सुरुवात करतात आणि घरटं बांधल्यानंतर त्या धाग्याच्या वाटीसारखं तयार केलेलं घरटं कोळिष्टिकांनं बाहेरच्या बाजूला लिंपलेलं असतं. पण दुसऱ्या कुणीकडून सहजासहजी ते दिसणार नाही अशा पद्धतीनं ते फांद्यांच्या किंवा ह्याच्यामध्ये आडोशाला त्यांनी ती जागा निश्चितपणे केलेली असते. संपूर्ण भारतभर आढळणारी ही एक प्रजाती आहे. याच्या इतर प्रजाती पण नाचणच्या आहेत. स्वर्गीय नर्तक असेल किंवा भोई नर्तक असेल, पांढरा रंग त्या भोईवर जास्त असतो. याच्या पण भोईवर आहे पांढरा रंग, परंतु जास्त आपल्याला मोठा नाही आहे तो. हा वेगळ्या प्रकारचा व्हाईट थ्रोटेड फॅन्टेल आपल्याला दिसतो. दक्षिण गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या द्वीपकल्पामध्ये आढळतो. ही जी पिसं पिलांची आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत आपल्या परिसरामध्ये अशी घरटी असतील तर ती जपणं गरजेचं आहे. अतिशय फास्ट आणि चांगल्या पद्धतीनं हे घरटं बांधलं गेलेलं आपल्याला दिसतं आहे. 3 पिल्लं आणि आई असे 4 जणी बसलं तरी ते घरटं जागचं हलत नाही अशी त्याची रचना असते. पाऊस पडला तरी आत्ताचा काळ पावसाचा चालू आहे तरी पण त्यामध्ये पाऊस पडणार नाही अशी एक वरच्या बाजूला पानं किंवा रचना पाहूनच हे घरटं बांधलेलं आपल्याला बघायला मिळते. 4-8 दिवसानंतर ही मजबूत झालेली पिलं पंखामध्ये बळ आले की उडायला शिकतील आणि हे घरटं निश्चितरित्या मोकळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता सध्या ते मोकळंच आहे. आपण ज्यावेळी हे पाहिलं त्यावेळी त्याच्यामध्ये ही 3 पिलापैकी 1 पिलू मेलं होतं आणि 2 पिल्लं शिल्लक होती. त्या 2 पिल्लांना मोठं करण्याचं काम आधी करते. इथं पहा आता त्या पिलांच्या खाली असणारं जे अवशेष आहेत ते पण काढायचं काम ती करते. असं पिलांना ढकलाढकली करून किंवा काय करून उचलून बाजूला ठेवता येत नाही. मांजराच्या पिलासारखं किंवा इतर प्राण्यांच्या पिलासारखं याला त्या घरट्यातनं बाहेर पण काढता येत नाही. आहे त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून ती अतिशय योग्य पद्धतीनं तिची स्वच्छता करत असताना आपल्याला दिसते. नर्तक हा पक्षी ज्याला मच्छरिया म्हटलं जातं, खुरट्या झाडीमध्ये जंगलमय प्रदेशामध्ये अनेकदा आढळतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ओळखायचा कसा तर लक्ष वेधून घेणारं त्याची शेपटी जी आहे. शेपटी अशी उभी राहिल्यानंतर एक जपानी पंखा जसा असतो तसा हा पंखा आपल्याला आलेला दिसतो.
काळसर तपकिरी रंग आहे याचा आणि पांढरे रंगाची भुवईच्या वर थोडा आहे, गळ्याच्या खाली पांढरा रंग आहे, छातीच्या खाली पण पांढरा रंग आपल्याला दिसतोय. पालनपोषण करत असताना अजून एक आहे की अंडी जी आहे ती गुलाबीसर पिवळसर असतात असं पाहायला मिळू शकते तुम्हाला. अंड्याच्या रुंद बाजूकडे एक बारीक अशी तपकिरी ठिपक्यांची वर्तुळाकार नक्षी पण असते. आपल्या परिसरामध्ये असे काही घरटी निश्चित बांधली गेलेली असतील. दरवर्षी त्याच झाडावर त्याच ठिकाणी घरटी बांधतील असं नाही, परंतु परिसरामध्ये ते फिरत असतात किंवा अतिशय सावधगिरीनं एखादा शिकारी पक्षी म्हणजे भारद्वाजसारखा पक्षी जर परिसरात आला तर त्याला हुसकून लावण्याचं काम हे पक्षी करतात. पण ह्याच्याबरोबर परिसरात असणारे दुसरे पक्षी पण त्या भारद्वाजाला हाकलून लावतात, कारण तो अंडी आणि पक्ष्यांना मारतो. पक्ष्यांची पिलं खाण्याचं काम तो भारद्वाज करत असतो. त्याच्यापासून आपल्या घरट्याचं रक्षण व्हावं, पिलांचं रक्षण व्हावं या उद्देशानं हे पक्षी त्या काळामध्ये थोडे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर एकंदरीत हा जो पक्षी आहे तो पक्षी ज्या एरियामध्ये आहे, आता इथं चोच उघडून अजून खाद्य पाहिजे आहे त्यांना. सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत त्यांचं फिडिंग चाललेलंच असतं. कितीतरी वेळा इथे येऊन जातात. ते मोजलं तर साधारण 100-200 वेळा त्याची फेरी त्या आईची होत असणार. त्यासाठी तिने किडे पकडलेले असतात. किड्यांच्यामध्ये छोटे किडे असतील, मोठे किडे असतील. त्या परिसरातल्या कीटकांच्यावर पण नियंत्रण राहत असतं. म्हणजे आपल्या शेतीच्या किंवा अवतीभोवतीच्या ठिकाणी जर कीटकांचे प्रादुर्भाव होऊन जर काही होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम ही पक्षी करत असतात. अशा पक्ष्यांचं रक्षण करणं ही एक आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. पुन्हा पुन्हा मी सांगतो आहे, अशी घरटी दिसली तर फार वेळ डोकावून तिकडं पाहू नका, कारण दुसरे जे शिकारी पक्षी आहेत ते तुमच्या वर्तनाचा फायदा घेऊन ते तुम्ही कुठं बघताय काय करताय ते बघून डिस्टर्ब करत असतात. हे लपाणात बसून आपल्याला हे शूटिंग करायला मिळालं लांबून. त्याच्यामुळं हा डिस्टर्ब नाही आहे. निकॉन P1100 हा कॅमेरा यासाठी वापरला होता. सध्या या घरट्यातनं 2 पिलं उडून त्यांची